जय श्रीराम भावांनो, तर आपल्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो एकविरेला. चला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल तुम्हाला पण खूप सारी मजा. सकाळी चालला एकविरेला. 5:30चा टाइम होता. पोरा निघता निघता 7 वाजलं घरीच. तर बघूया, नियोजन सर्व चुकलंय. एरंदाडला खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे शिवरात्री निमित्त. बघू शकता तुम्ही, बर्फाचा सर्व हे केलेला आहे. आला घरशी निघलो नाही तर गाडीला लगेच भूक लागली बघ. यातला गाडीला जेवायला. आता बघू कितीचा जेवते. नवीन पंप झालाय त्याच्यावर चर्चा चालू आहे. आणि उद्घाटनला मी आलो. 350-400 रुपये जेवायलाच घेतला याला. बघू ना किती जेवते. आणि रांडचे आठवले. पुढचं माहित नाही कोण राहतो नाही राहतो काय. तुझा म्हणणं तिने काय ओढून टाकेल काय कोणला पण. तिने काय बोलतो तुझ्याबद्दल या. अरे जाऊ दे, आज उद्या जाशीची. अरे आपल्याला गेलं तर ठीक आहे, दुसऱ्याला कशाला घालू तो. आम्हाला तुम्ही उड्या टाका, मी जातो. हा, कुठं जातो तू. नेरल दिसलेली मला ही पायी दिंडी. स्पोर्ट बाईक त्याने थोडं दिलं, सन्माननी पण दिलं. घाट चालू झाला आता. खूप सुंदर असा स्पोर्ट बाईक चालल्यात पुढं. तुम्हाला पुढे दिसतील त्या. आता हे बघ, ह्यो क्लायमेटला बघ किती भारी वाटतो. यांच्या रेस चालली आहे दोघांच्यात. माग लटकल्यात किती बघा. तुला मग माझा मोसम कशाला तोडूयाचे म्हणून. हे बाय हे कोपरा इपरा घुसतील वाटतंय. चल ना, एवढे अख्खा खुल्ला रोड आहे. नाही ना, जागा पिकअप कशी घेईल. खुल्ला रोड आहे का, फोरलर आहे का. हा ना, मुकाबला. आणि बाजी मारली तिसऱ्यानीच. बघतोय बाजूला मथुर, तिकडं बाकासूर आणि इकडं घोट घुसलाय. मारली. जाता जाता शिक्रोबा देवाचा झालेला आहे. म्हणून गाड्यात आलं. गाड्या चालवताना जरा असते गाड्या चालवा. स्वतःची सुरक्षा पाला. हायवेला काही होतंय. सकाळी मस्त असं घाटात फोटोशूट चाललाय पोरांचा. गाड्या काय थांबू द्यात, काय करतात. आम्ही वाघाचं गाणी लावलं एकदम कडक मध्ये. प्यार बनके आए ओ मेरी जिंदगी में तुम बार बनके. रस्त्यात दुसरा मॅटर जाता होता. इनोवाचा भुसाड आहे रे बाई. बघा, सांभाळून गाड्या चालवा बाई. अशा प्रकारे पोहोचलेलो आहे आम्ही एकविरेला. कमानी बघू शकता तुम्ही. काय ते डोंगरी, काय ते बंगल्यांचा काम चालू आहे. बघू शकता तुम्ही. नवीनच काम चालू आहे बंगल्यांचा. रेंटवर भेटतील तुम्हाला का. ये पहिले खाली चल. अशा प्रकारे आम्ही पहिले खाली चल. चल खाली जाऊ. खेळणे वगैरे लागले दुकानात. पण नंतर वापस खरेदी. त्या प्रकारे पायथ्या मंदिरला पोहोचलेलो आहे. कुठे नाही, पाया पाडा पटापट. चला, गर्दी झाले. रस्त्याचं काम नाही करत रे. रस्त्याचं काम नीट बनवायला पाहिजे. वाढवायला घेऊ दे रे, पण नीट बनवायला पाहिजे. असं वरती पैसे घेते. चला भावांनो, अशा प्रकारे पोचलेलं आहे. जामच गर्दी वाटते इथल्या पब्लिकच्या हिशोबात. प्रकारे पोचलेलं आहे. पायऱ्या चढतोय, गर्दी तर काय वाटत नाही. बघू पुढं आहे का नाही. पुढं जाऊन बघू, ते फुल पॅक आहे. पोहोचलो भाई, एकदाशी पोहोचलो. भावेश भाई, दिनेश. फोटोशूट चाललाय, फोटोशूट. आमचं दर्शन झालंय ना. आता आम्ही घरी जायला नाही का, पायऱ्या उतरतो. जाता कांदा भजी वडापाव दाखवतो तुम्हाला. जाम पास मध्ये दर्शन घेतलंय आम्ही. उपास येतं मग काय, लस्सी पिऊन. कसं वाटतं तुम्हाला एकविरेला येऊन.
दर्शन घेऊन आम्ही आता निघालोय घरी जायला, कारण की आम्हाला जायचे भिवंडीला कपडे शिवायला, म्हणून घाई घाईत जरा निघालोय. पोरांचं नियोजन नाही झालं आज बरोबर, नेक्स्ट टाइम करू. डायरेक्ट भिवंडी. बोगदलाय बोगदा. आडोशी बोगदा. कुठला आहे? आडोशी. आडोशी. तर चला भावांना, आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग जरा आपला घाई गडबडीत झाला. ठीक आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर. चला बाय बाय.